हा प्रश्न मॅग्नेटिक मटेरियल या चॅप्टरवर सीईटी 2019 ला विचारलाय. द मॅग्नेटायझेशन ऑफ बार मॅग्नेट ऑफ लेंथ 5 सेंटीमीटर, क्रॉस सेक्शनल एरिया 2 सेंटीमीटर स्क्वेअर अँड नेट मॅग्नेटिक मुवमेंट 1 एम्पियर मीटर स्क्वेअर इच. ऑप्शन ए 2 × 10⁵ एम्पियर पर मीटर, B 3 × 10⁵ एम्पियर पर मीटर, C 1 × 10⁵ एम्पियर पर मीटर and D 4 × 10⁵ एम्पियर पर मीटर. आपल्याला काय दिलंय तर बार मॅग्नेट दिलाय आणि ह्या बार मॅग्नेटची लेंथ दिली 5 सेंटीमीटर आणि त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन दिला 2 सेंटीमीटर स्क्वेअर. त्याची डायपोल मुवमेंट ही दिली 1 एम्पियर मीटर स्क्वेअर आणि त्याची मॅग्नेटायझेशन किंवा त्यालाच आपण इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन असं म्हणतो ती विचारली आहे. तर मग आता बघा या बरोबर मॅग्नेटायझेशन बरोबर नेट डायपोल मुवमेंट पर युनिट व्हॉल्यूम. पण मग याचा व्हॉल्यूम कसा मिळणार आहे तुम्हाला? लेंथ इंटू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आणि ती पण सीजीएस मध्ये दिली त्याला आपल्याला एसआय मध्ये कन्वर्ट करायचं. मग आता लेंथ 5 × 10⁻² काय झाली मीटर आणि एरिया 2 × 10⁻⁴ मीटर स्क्वेअर झाला. मग 5 × 10 म्हणजे हे 10⁻⁻1 आणि हे 10⁻⁻4 म्हणजे 1/10⁻⁵. मग ते डिनॉमिनेटरचे न्यूमरेटरला गेल्यावर काय झाले 1 × 10⁻5 एम्पियर पर मीटर. मग हे झालं मॅग्नेटायझेशन किंवा इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन. जो करेक्ट ऑप्शन काय आहे सी आहे. शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.